विदर्भ तापतोय, महाराष्ट्र होळपळतोय. अकोल्यात 46.9 तापमान, अमरावतीत 46.8, तर वर्ध्यात 46.4 अंशांवर पारा पोचलाय. घराबाहेर पडलं की अंगाची लाई होतीये. गरम वाऱ्याच्या झळांनी जीव कासावीस होतोय. महाराष्ट्रातली ही परिस्थिती पाहून आपल्याला वाटतंय की हेच उष्णतेचं टोक आहे. पण थांबा, तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे जिथे तापमान चक्क 56.7 अंश सेल्सिअस वर पोहोचलं होतं. जिथे वारा वाहत नव्हता तर अग्नीच्या ज्वाला अंगावर येत होत्या. जिथे पक्षी आकाशातून उडता उडता भाजून जमिनीवर पडत होते. आज आपण त्या सर्वात भीषण दिवसाचं सत्य आणि थरारक गोष्ट जाणून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हालाही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. ही गोष्ट आहे 10 जुलै 1913 ची. ठिकाण कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली. समुद्र सपाटीपासून 282 फूट खाली असलेल्या या दरीला जगातील सर्वात उष्ण आणि कोरडी जागा मानलं जातं. या दरीची रचना एखाद्या नैसर्गिक ओव्हन सारखी आहे. चहूबाजूने उंच डोंगर आणि मध्ये खोल दरी. यामुळे उष्ण हवा तिथेच अडकून राहते आणि पुन्हा पुन्हा तापत राहते. त्या दिवशी दुपारी 3:40 फर्नेस क्रीक येथील हवामान केंद्रावर ऑस्कर डेंटन या निरीक्षकानं थर्मामीटर तपासले आणि त्यांचे डोळे विस्फारले. सावलीत, मी पुन्हा म्हणतो सावलीत ठेवलेल्या थर्मामीटरवर नोंद झाली होती 56.7 अंश सेल्सिअस. जर सावलीत ही अवस्था होती तर प्रत्यक्ष उन्हात आणि जमिनीवर तापमान 65 ते 70 अंशांच्या आसपास असावं, असा वैज्ञानिकाचा अंदाज आहे. पण एवढ्या प्रचंड तापमानानं तिथल्या लोकांवर नेमका परिणाम झाला तरी असेल का, याचा विचार करूनही अंगावर काटा येतो. 56.7 अंश तापमानात मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण अत्यंत वेगानं कमी होतं. हवा इतकी कोरडी असते की घाम त्वचेवर येण्यापूर्वीच तो हवेत विरून जातो. शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा म्हणजेच कूलिंग सिस्टीम पूर्णपणे कोलमडते. तिथल्या हवेत श्वास घेणं म्हणजे जळत्या भट्टीतून वाफ फुफ्फुसात घेण्यासारखं होतं. गरम हवेमुळे श्वसन मार्गातील ओलावा संपला आणि लोकांना श्वास घेताना फुफ्फुसात प्रचंड आग जाणवू लागली. जेव्हा शरीराचं तापमान 40 अंशांच्या वर जातं तेव्हा त्याला हीट स्ट्रोक म्हणतात. पण 56.7 अंशात माणसाला ब्रह्मराक्षस दिसू लागतात, म्हणजेच भ्रम व्हायला लागतात. तिथल्या मजुरांना आपण नक्की कुठे आहोत आणि काय बोलतो याचं भान उरलं नव्हतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर 42 अंशांच्या वर मानवी पेशींमधील प्रोटीन्स आपली रचना बदलू लागतात. जसं अंड उकळत्या पाण्यात टाकल्यावर कडक होतं, तशीच प्रक्रिया शरीरातील अवयवांच्या पेशींमध्ये सुरू होते. थोडक्यात माणूस आतून शिजायला लागतो. केवळ माणसंच नाही तर आकाशातील पक्षी उष्ण हवेचे झोत सहन न झाल्यानं बेशुद्ध होऊन थेट जमिनीवर कोसळले. तिथली झाडं करपून कोळशासारखी काळी पडली होती. आज आपल्याला अकोला किंवा अमरावतीतल्या 46 अंशांच्या उन्हात राहणं कठीण होतंय. पण 1913च्या त्या दिवशी डेथ व्हॅलीतल्या लोकांनी मृत्यूला अगदी जवळून पाहिलं होतं. ऑस्कर डेंटन आणि त्याच्या सोबतच्या मजुरांनी ओल्या गोंडपाटाचा आणि जमिनीखाली खड्डे खणून त्यात आश्रय घेतल्यामुळे ते कसेबसे वाचले. 10 जुलै 1913चा तो आकडा आजही जगासाठी एक रहस्य आणि धडकी भरवणारं सत्य. हवामान बदलामुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात हा विक्रम मोडला जातो की काय, हीच मोठी भीती आज वैमानिकांना सतावतीये. मित्रांनो, 1913 मधील डेथ व्हॅलीची ही घटना ऐकताना आपल्याला एखाद्या
हॉलिवूडमध्ये सिनेमाच्या कथेसारखी वाटते. पण विचार करा, त्या काळी निसर्गाचं हे रौद्र रूप केवळ एका दरीत मर्यादित होतं. आज 113 वर्षानंतर जेव्हा आपण अकोला, अमरावती किंवा वर्ध्याचं 47 अंशांच्या जवळ जाणारं तापमान पाहतो, तेव्हा भीती वाटते की आपण त्या 56.7 अंशांच्या विक्रमाकडे तर वाटचाल करत नाहीये ना. डेथ व्हॅलीतील त्या मजुरांनी जमिनीखाली खड्डे खणून स्वतःचे प्राण वाचवले. पण आजच्या सिमेंटांच्या जंगलात आपण कुठे जाणार? एसी आणि कूलर आपल्याला काही वेळ थंडावा देतील, पण निसर्गाचा हा वाढता ताप फक्त मशीननं कमी होणार नाही. ग्लोबल वॉर्मिंग हे केवळ पुस्तकातलं नाव उरलेलं नाही, तर ते आपल्या घराच्या उंबरट्यापर्यंत येऊन पोहोचलंय. आज आपल्याला गरज आहे ती फक्त झाडं लावण्याची नाही, तर निसर्गाला जपण्याची. जर आपण आज सावध झालो नाही तर भविष्यात डेथ व्हॅली पाहण्यासाठी आपल्याला कॅलिफोर्नियाला जाण्याची गरज पडणार नाही. आपल्या शहरांचीच डेथ व्हॅली व्हायला वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या भीषण वास्तवाची कल्पना येईल. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.